विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झालेल्या आहेत, आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याचा ध्यास घेतलाय। बुलढाणा जिल्ह्यातील किन्ही महादेव पारखेड या गावामध्ये शेतकरी धरणे आंदोलनाला बसलेत। सोयाबीनला 8,000 तर कापसाला 12,000 रुपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य असा हमी भाव दिला तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही। सत्तेतले विरोधात गेल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा फुटतो, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वतःचाच लढा स्वतः लढायचा म्हणून शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले आहेत, परंतु शेतकरी हा दैनंदिन अवस्थेमध्ये आहे। कारण की जे सरकार येते ते शेतकऱ्याला कुठली समस्या सोडत नाही। विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष ज्यावेळेस विरोधात जातो त्यावेळेस त्याला शेतकऱ्याची आठवण येते, तोपर्यंत त्याला शेतकऱ्याची आठवण येत नाही। आणि त्यामुळे शेतकरी हा भाबड्या असे नाही या नेत्याकडे बघतो त्या नेत्याकडे बघतो, पण कुठला नेता त्याला साथ देत नाही। पण त्यासाठी आता शेतकऱ्याला स्वतः नेता बनावा लागेल। स्वतः समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्याला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल, त्याचवेळी त्या समस्या सुटतील। 2006 पासून स्वामीनाथन आयोग लागू केला होता आणि डॉक्टर स्वामीनाथननी एक कमिशन नेमलं होतं सरकारने। त्या काँग्रेस सरकारने किंवा भाजप सरकारने या कुठल्या सरकारने आता लागू न केल्यामुळे उत्पादनावर अधिक 50% नफा हा जर लागू केला असता तर आज खूप साऱ्या समस्या सुटल्या असत्या। आता शेतकरी हे आमच्यावर पाळी आली नसती की धरणे आंदोलन द्या, उपोषणाला बसा किंवा विविध आंदोलनाद्वारे सरकारला जागी करा। म्हणून हे आज जिकडे तिकडे म्हणजे भारतभर हे आंदोलन आज सरकार विरोधी चालू आहेत। पारखेड गावातील शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। पाहूया। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल सबसेल अपयशी ठरताना दिसत आहे। त्यामुळे आता स्वतः शेतकरी गावोगावी रस्त्यावर उतरलेले आहे। मी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावच्या पारखेड गावामध्ये आणि पारखेड गावामध्ये चक्क आपण पाहू शकतो हे संपूर्ण शेतकरी जे आहेत या गावामध्ये मंदिरासमोर धरणे आंदोलनाला बसले आहे। मागणी एकच आहे की कापूस असेल सोयाबीन असेल, कापसाला 12,000 रुपये भाव, सोयाबीनला 8,000 रुपये भाव आणि तुरीला देखील 12,000 रुपये भाव द्यावा, जेणेकरून विदर्भातील शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या कुठेतरी कमी होतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। हीच एक रास्त मागणी घेऊन हे संपूर्ण शेतकरी आज गावामध्ये धरणे आंदोलनाला बसले आहे। मागणी एकच आहे की शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, शेतकरी त्यामुळे आत्महत्या करणार नाही आणि शेतकऱ्यांचं कुटुंब जे आहे कुठेतरी चांगला त्याला उदरनिर्वाह करता यावा आणि जे काही प्रश्न आहे दैनंदिन ते सोडवता यावे। कर्जमाफी देखील शेतकऱ्यांना करायची गरज पडणार नाही, मात्र कर्जमाफी शेतकरी करत नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भावही देत नाही आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याला दिवसा शेतीला वीज देखील मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं जगणं हे सरकार मान्य करणार आहे की नाही असा देखील प्रश्न शेतकरी विचारताना पाहायला मिळतात। प्रफुल्ल खंदारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।